तर नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहे परमपूज्य गणगिरी महाराज आश्रम. परमपूज्य गणगिरी महाराज आश्रम हे डिगस या ठिकाणी आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने स्थापन झालेले दत्त मंदिर आहे. तर या ठिकाणी दत्त जयंती उत्सव असतो आणि या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम असतात. या दत्त जयंती उत्सवाला सकाळी इथे ओम हवन होतं, नंतर आरती असते, नंतर महाप्रसाद असतो. महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी दत्त जन्माचा उत्सव असतो. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि नंतर नृत्य पण आहे आणि या ठिकाणी आपली पारंपरिक कला म्हणजे दशावतारी कला. या ठिकाणी दशावतारीचा शेंची पालखी निघाल्यानंतर आपली पारंपरिक कला आहे ती दशावतारी नाट्य, ती या ठिकाणी कोकणामध्ये खूप फेमस आहे आणि दशावतारी नाटक आहे. नंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे दुसऱ्या दिवशी. असे विविध प्रकारचे कार्यक्रम आहे आणि दत्त उत्सव कस या ठिकाणी उत्साह साजरा केला जातो. तर चला तर या ठिकाणी आपण जाऊया. नमस्कार मंडळी, मी सुबोधराणे, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. गावातील जानकर मंडळी तसेच मानकरी तसेच इथे येणारे सेवेकरी सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी एकत्रितपणे गारणे घालण्यात आले. नंतर या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. मंदिराच्या परिसरामध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर एकरूप मित्र मंडळ यांच्याकडून रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या दत्तजयंती उत्सवाला या रांगोळी स्पर्धेमध्ये 2 गटात विभागणी करण्यात आली होती, एक लहान गट आणि मोठा गट. तशी त्यांना पारितोषिक पण देण्यात आले. तर या रांगोळी स्पर्धेमुळे ती रांगोळीची कला आपली मुले दाखवत होती. तर हे येणारे सर्व भक्तगण भाविकांच्या हे रांगोळी स्पर्धेचं एक आकर्षण बनून राहिलं होतं आणि विविध लोक या ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी पण येत असतात. बाहेरून आलेले भक्तगण किंवा इथे भाविक होते, ते हवन होतं, ते हवनासाठी बसलेले या ठिकाणी आणि एका लाईनीमध्ये सर्वजण बसून हे हवनाचा पण त्यांनी लाभ घेतला. एखाद्या कामाचा अनुभव आपल्याला खूप काही सांगून जातो. तर काकांची जबाबदारी होती ती महाप्रसाद करण्याची. तर भाजीसाठी डाळीसाठी जो काय आपला अंदाज होता ते आपल्या अंदाजाप्रमाणे आपली भाजी डाळ करत होते आणि त्या ठिकाणी महाप्रसाद तयारी त्यांची होती सर्व. महाप्रसाद करण्यासाठी महिला वर्ग पण होते. तर त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमून एकत्रितपणे वडे करत होते आणि महाप्रसादाची तयारी जोरदार चालू होती. कारण या ठिकाणी जवळपास 3000 ते 4000 भक्तगण महाप्रसाद लाभ घेणार होते. तर त्या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी येऊन एकत्रितपणे महाप्रसाद तयारी करत होते आणि बाजूला शिरा पण करत होते. मामी वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम स्वाहा। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम स्वाहा। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम स्वाहा। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम स्वाहा।
हवन झाल्यानंतर सर्वजण दर्शन घेत होते आणि तो आपल्याजवळचा नारळ होता तो याच्यामध्ये विसर्जन करत होते. हवन झाल्यानंतर आरती करण्यात आली तर मी आरती थोडीशी व्हिडिओ टाकली. नंतर आरतीनंतर महाप्रसाद पण होता. तर सर्व भक्तगण आणि भाविक होते ते आरतीसाठी जमले होते. थांबवून द्या बाळू थांबू कपडा घे मारू कपडा काढून आरती झाल्यानंतर महाप्रसाद होता तर सर्वजण इथे लाईनमध्ये महाप्रसाद घेत होते आणि इथे बसण्यासाठी व्यवस्था पण केली होती. समोर सभामंडपात बसण्याची व्यवस्था केली होती आणि ते पण त्यांना महाप्रसाद दिला जात असे. पण महाप्रसाद दिला जातो तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या आणि महाप्रसादाचा लाभ पण घ्या. महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी सत्रामधील कीर्तनाचा कार्यक्रम होता तर गावडे मॅडम होत्या त्या कीर्तन सांगत होत्या.
पालकी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आम्ही भाग्यवान आम्ही भाग्यवान आनंद निधान दिसते समोर नसोबाची वाडी निघालो घेऊन रथाची पालकी आलो घेऊन रथाची पालकी आलो घेऊन रथाची पालकी शारदा वक्षे कृष्णविवाहकौ सुरम्यौ चैतौ हरो शृण्वता स्वस्ति श्रीवान्यपुराणवर्णपरि शान्तश्री श्रान्तये नित्यं सूर्दे कुकुः लक्ष्मीस्पते मङ्गलं पुण्डरीकम्